सध्या वेगळ्या वेगळ्या माध्यमातून परब साहेब पोरींना गंडवायचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये मोठा रोल हे जिमच्या इन्स्ट्रक्टरचा आहे. नमस्कार, जय शिवराय. फिटनेस इंडस्ट्रीमध्ये कोणा ट्रेनर विरुद्ध काही विचित्र गोष्ट ऐकायला आली म्हणून हा आज व्हिडिओ बनवतो. चित्रताई वाघ यांनी एक स्टेटमेंट केला आता की मुलींना गंडवण्यामध्ये ट्रेनरचा फार मोठा हात आहे, असा एक विचित्र आरोप त्यांनी केला. त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ नक्की ऐका, पूर्ण ऐका. पहिल्यांदा समजून घ्या, महिला ऑलरेडी जिममध्ये येणाऱ्यांची संख्या ऑलरेडी कमी आहे. नंबर 2, यांना ऑलरेडी खूप सारी इश्यू आहेत. PCOD, PCOS, ओबेसिटी, BP, शुगर, डिप्रेशन, एन्झायटी हे क्लिअर करण्यासाठी जिममध्ये येतात आणि जिममध्येच हे सॉल्व्ह होऊ शकतं, डॉक्टरकडे नाही. डॉक्टर मेडिसिन्स दिल्यानंतर सुद्धा डॉक्टर म्हणतो जिम जॉईन करा. ठीक आहे, हे कोविडनंतर खूप जास्त वाढलंय. त्याच्यामुळं ऑलरेडी जिममध्ये येणाऱ्या महिलांची संख्या ऑलरेडी कमी आहे. फिमेल इन्स्ट्रक्टरची पण संख्या खूप कमी आहे. बरं, हा इश्यू प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. वकील, डॉक्टर, मेडिकल, कॉर्पोरेट, कुठेही जा, म्हणजे असे अनप्रोफेशनल वागणारे लोक आहेत. पण तुम्ही नीट राहा ना, तुम्ही स्वतः राहा. आणि फिमेल्सला तर लवकर समजतं, म्हणजे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये असे आहेत नालायक लोक, पण 2-4-5% बेसिकली हे ट्रेनर लोक फार गरीब असतात. ट्रेनर हा जॉब जो आहे हा एकदम सर्वसामान्य घरातली मुलं करतात. 8 तास 10 तास उभे राहतात, बॉडी मेंटेन करतात, डाएट करतात आणि त्यांना हे धंदे कधी सुचणार आहे त्याच्यामध्ये, पण फार रेअर आहेत. हार्डली 1 to 2%. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये, फक्त फिटनेस इंडस्ट्रीमध्ये नाहीये, पॉलिटिक्समध्ये पण आहे, खूप सारं आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती, सगळं भांडं उघडं करायची गरज नाहीये. त्याच्यामुळं ऑलरेडी ह्या आजाराच्या दुनियेमध्ये, बरं जिम सोडून आपण बाहेर वर्कआउट करू शकत नाही. बाहेर धूळ, प्रदूषण, दुनियादारी भरपूर सारं आहे. जिममध्ये ट्रेनर सर्टिफाईड असतो, 2-2, 4-4 लाख रुपये खर्च करून सर्टिफिकेशन्स करतात. हे फालतू धंदे करण्यासाठी बिलकुल नाही. फार रेअर केस आहेत की जिथं हे होतं आणि त्यांना हाकलून दिलं जातं, असं काय नाहीये. सो तुम्ही फिट राहणार कसे? आणि ऑलरेडी फिमेल्स येत नाही जिममध्ये, ऑलरेडी त्यांची संख्या कमी आहे, ओबेसिटी वाढत चाललेली आहे. सो ह्या चुकीच्या गोष्टी पसरून राजकारणामध्ये काय करायचं असेल, मी राजकीय कधी बोलत नाही, कुठल्या पक्षाचं मी हे घेत नाही, पण हे जे चुकीचं वाटलं म्हणून मी याच्याबद्दल आज बोलतोय. आणि मला असं समजतं, कुठल्याही जिममध्ये समजा एखाद्या फिमेलला वाटत असेल की हा ट्रेनर चुकीचा आहे, तुम्ही कंप्लेंट करू शकता, त्याच्यापासून लांब जाऊ शकता, तो ट्रेनर बदलू शकता. इव्हन ट्रेनरला तुम्ही फायरही करू शकता. केलं गेलं आहे, केलं जात आहे, असे फार कमी लोक आहेत. सो ही फार फिटनेस इंडस्ट्री फार सुंदर आहे. ट्रेनर्सला तर तुम्ही इट इज बिफोर डॉक्टर, म्हणजे डॉक्टरकडे वाचण्याचा मार्ग आहे हा. डॉक्टर तुम्हाला आजार झाल्यानंतर नीट करतो. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, डॉक्टरांची मी काय अपमान करत नाहीये, बट अगोदर तुम्ही फिट राहता. इव्हन डॉक्टरकडे गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगतात की तुम्ही जिम लावा. सो हे काही चुकीच्या गोष्टी पसरू नका. खूप छान इंडस्ट्री आहे. देश घडण्यासाठी, हेल्थ नीट राहण्यासाठी, सगळ्या गोष्टींसाठी जिम इंडस्ट्री बेस्ट आहे. हॅट्स ऑफ टू ऑल द ट्रेनर्स. तुम्ही खूप छान काम करताय, असंच चांगलं काम करत राहा. आणि जे असं म्हणतात की जे